शासनाच्या मालकीचा, त्याच्यावर महार वतन असलेला, ज्याचा व्यवहार होऊ शकत नाही, अशा भूखंडाच्या व्यवहाराची मान्यता फक्त 48 तासामध्ये दिली गेली। त्याच्यामध्ये उद्योग मंत्री सुद्धा सामील आहेत। उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार आणि पार्थ पवारच्या मामांचा मुलगा दिग्विजय पाटील अशा या राजघराण्यातल्या, सरकार घराण्यातल्या, सरकारचा वरद असलेल्या मुलांच्या घरामध्ये त्यांची आमेडे नावाच्या कंपनीनं शीतल तेजवानीकडनं, जिच्याकडे ही पॉवर ऑफ अटर्नी आली, ही पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे कशी आली तर गायकवाड नावाच्या शेतकऱ्यांकडची ही जमीन 40 एकराची, ज्याच्यावर कुळ आहे पासलकर नावाच्या व्यक्तींचं, त्यांना सुद्धा विचारत न घेता शेतकरी गायकवाड यांची फसवणूक केली गेली। तुमची ही जमीन आम्ही शेतकऱ्यांकडनं परत मिळवून देतो, आम्हाला पॉवर ऑफ अटर्नी द्या। त्याची ही कागदपत्रे या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहेत। कुळाचं नाव या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे। हा व्यवहार खोटं बोलून 2007 पासून 5,000 दे, 25,000 दे अशा प्रकारचा व्यवहार करून या लोकांना फसवलं गेलं। शासनाची मान्यता जी IT क्षेत्राच्या धोरणानुसार स्टॅम्प ड्युटी माफीची फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार केला गेला। पॉवर ऑफ अटर्नी जरी शीतल तेजवानीकडे असली तरी मूळ मालक जे गायकवाड परिवार आहे त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन हा व्यवहार खरेदी खताचा झाला। हा व्यवहार त्वरित कॅन्सल व्हावा, शासनाची फसवणूक केली गेली। आपले वडील उपमुख्यमंत्री आहेत याचा वरदहस्त सर्व तहसीलदार, कलेक्टर यांच्यावर ठेवला गेला। आज त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला निलंबित केले गेले। पण आमची प्रमुख मागणी आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आपल्या कुटुंबाला फायदा होईल असं कृत्य त्यांच्याकडनं केलं गेलं। फायदा पूर्णपणे पवार कुटुंबाला झालाय, म्हणून अजितदादांनी खऱ्या अर्थाने राजीनामा देणं गरजेचं आहे। मोदी सरकारला असे भ्रष्ट मंत्री, भ्रष्ट आमदार, भ्रष्ट लोकप्रतिनिधी का आवडतात? सिंचन घोटाळ्याचा एक मोदी आवाज देतात आणि अजितदादा त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात। मांडीवर जाऊन सुद्धा लोकांच्या जमिनी लाटण्याचं काम या ठिकाणी होतंय। हे पुण्यातला तिसरा प्रकार आहे। जैन बोर्डिंग, लोकमान्य नगर आणि आता कोरेगाव पार्क, मुंडवा, सगळ्या याच्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री हीच लोक या ठिकाणी अडकली गेलेली आहेत। यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत। मुळामध्ये इंडेक्स 2 जो आहे त्या इंडेक्स 2 मध्ये मुळशीचा उल्लेख केलेला आहे। वास्तविक पुणे शहराचा आणि मुळशीचा खऱ्या अर्थानं G24 तासनं या प्रकरणाचा छडा लावला। जिल्हा पुणे या छडा लावल्यामुळे शेतकरी कुटुंबाला न्याय मिळण्याची कुठेतरी एक किलकिल निर्माण झाली। त्यांना न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे। त्यांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे, त्यांना फसवून त्याची जमीन लाटली गेली। त्यांना सांगितलं गेलं की शासनाच्या मार्फत महारत्नाची जे रिझर्वेशन आहे ते आम्ही तुम्हाला उठवून देऊ आणि तुमची जागा ही जी आम्ही 300 कोटी सरकार दरबारी आहे, पण खऱ्या अर्थानं 2000 कोटीची ही जमीन शेतकऱ्यांना फसवून लाटली गेली आहे, याचा आम्ही या ठिकाणी निषेध